नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजू सर मिशन नवोदय सैनिक एक्सप्रेस या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये एक भन्नाट 5 मुद्दे मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। हे 5 मुद्दे काय असतील तर संपूर्ण महाराष्ट्राला म्हणण्यापेक्षा संपूर्ण जगाला भेडसावणारा एक प्रश्न किंवा पालकांच्या काळजाचा प्रश्न कोणता असेल तर तो प्रश्न आहे की मुलांना मोबाईल आणि टीव्ही पासून या ठिकाणी कशा पद्धतीने दूर ठेवायचे। एक 20 मुद्दे काढले, त्या 20 मुद्द्यांची काटछाट करून मी या ठिकाणी 5 मुद्दे तुमच्यासाठी काय घेऊन आलेलो आहे। तर चला मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण हे 5 मुद्दे कोणते आहेत हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। पहिला मुद्दा काय आहे बघा, मुलं सकाळी लवकर उठल्यानंतर म्हणजे पालकांची भूमिका कशी असावी। मुलं सकाळी लवकर उठल्यानंतर बेडवर असेल, टेबलवर असेल किंवा ज्या ठिकाणी आपण मोबाईल चार्जिंगला लावतो त्या ठिकाणी मुलांच्या मोबाईल हाती लागणार नाही किंवा मोबाईल लॅपटॉप मुलांच्या हाती लागणार नाही किंवा टीव्ही जवळ असणार नाही, याची आपण काय घेतली पाहिजे, पालकांनी दक्षता घेतली पाहिजे। पालक सकाळी आवरण्याच्या गडबडीत असतात, ऑफिसला काही शेताकडे जाण्याच्या कामामध्ये असतात किंवा ज्या पालकांना वेळ नसतो ती मुलं पालक काय करतात सकाळी उठून या ठिकाणी काय केलं आपलं आवरण्याचं काम करतात। त्यावेळी काय करायचं, आपला मोबाईल जो आहे तो मोबाईल या ठिकाणी मुलांच्या पासून दूर ठेवायचा आहे, जेणेकरून मुलं तुमची मोबाईल घेणार नाहीत आणि ती काय करतील उठल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर। दुसरा मुद्दा बघा, फ्रेश झाल्यानंतर चहा नाश्ता किंवा दूध प्यायल्यानंतर ती मुलं अभ्यासला बसतील किंवा पाठांतरला बसतील, त्या जेणेकरून सकाळच्या फ्रेश वातावरणामध्ये ती मुलं चांगलं ग्रहण करून चांगला अभ्यास करून चांगले गुण संपादन करू शकतात। याच्यासाठी तुमचा मोबाईल काय असलं पाहिजे, दूर असला पाहिजे मुलांच्या पासून। हा मुद्दा एक तुम्हाला महत्वाचा आहे। त्याचबरोबर पुढचा मुद्दा काय आहे बघा, मोबाईल सोडा म्हणण्याऐवजी सकाळच्या सत्रामध्ये मुलांना छोटी छोटी कामं तुम्ही लावू शकताय, म्हणजे बागेमध्ये झाडांना माती घालणे, त्याचबरोबर दुसरी गोष्ट झाडांची फुलं तोडणे, मैदानी खेळ घेणे, त्याचबरोबर सकाळ सकाळी तुम्ही काय करू शकता, मुलांचं स्विमिंग घेऊ शकताय, त्यांना पोहायला नेऊ शकताय, त्याचबरोबर त्यांची सायकलिंग तुम्ही काय करू शकताय, रनिंग घेऊ शकताय। हे अशा पद्धतीने तुम्ही घेतलं पाहिजे। सकाळचं जर त्या मुलांना वाचन केलं त्याची ग्रहण क्षमता काय होते, सुधारते आणि त्याच्यामध्ये हळूहळू टप्प्यानं काय होतो त्याच्यामध्ये बदल होत जातो। त्यामुळे हे 3 मुद्दे तुम्ही कोणते पण करू शकताय। त्यांचे सकाळचे मैदानी खेळ घेऊ शकताय, त्यांचं काय घेऊ शकताय, सकाळचं वाचन घेऊ शकताय किंवा बागेमध्ये जर त्या मुलाच्या वडिलांना वेळ नसेल तर त्याच्या आईसोबत तो बागेमध्ये त्यांना छोटी छोटी कामं, त्याचबरोबर देवपूजामध्ये पूजण्यासाठी असेल अशी छोटी छोटी कामं त्यांना तुम्ही लावू शकताय। त्यामुळे काय होईल, मोबाईल पासून मुलं कशा पद्धतीने दूर राहतील हे होऊ शकते। पुढचा मुद्दा काय आहे बघा, आता हे सकाळचं झालं। संध्याकाळी मुलं काय करतात, दिवसभर शाळेवरून ज्यावेळी येतात, शाळेवरून आल्यानंतर लॅपटॉप असेल, मोबाईल असेल किंवा टीव्ही असेल, टीव्ही समोर फ्रेश झाल्यानंतर येऊन बसतात। अशा वेळी तुम्ही काय केलं पाहिजे, तुमच्या जवळच्या किंवा नजीकच्या ज्या ठिकाणी ट्युशन आहेत, मग साधे ट्युशन असतील किंवा भारीतले ट्युशन असतील ते तुम्ही लावले पाहिजे, होम ट्युशन असतील। कारण का, मोबाईल समोर टीव्ही बसल्यानंतर मुलं अभ्यास करत नाहीत। साधे मी एवढ्यासाठी म्हटलं की जो शिक्षक शालेय अभ्यासक्रम घेऊ शकतो त्यांच्या माध्यमातून तुम्ही ट्युशनला जरी घातलं किंवा त्याचबरोबर तुम्ही ज्या ठिकाणी नवोदय सैनिक स्कूलचे असेल किंवा स्पर्धा परीक्षेची एखादी अकॅडमी लहान मुलांची असेल त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकताय, मुलांना सोडू शकताय। आता पुढचा मुद्दा, हा मुद्दा लय अतिशय महत्वाचा आहे। पालकांचा रोल, पालकांचे अनुकरण करत असतात, म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही जेवताना असतील, शांत बसल्यानंतर असेल, टीव्हीला बसल्यानंतर असेल, जर तुम्ही मोबाईल वापरत असाल तर तुमची मुलं देखील त्या पद्धतीनं तुमचं अनुकरण करत असतात। त्यामुळे आपण देखील मुलांच्या समोर काय केलं पाहिजे, मुलं ट्युशनवरनं आल्यानंतर आपण टाळलं पाहिजे, आपण न्यूजपेपर असेल किंवा एखादं पुस्तक वाचायला घेतलं पाहिजे। मुलं त्याचं अनुकरण करत असतात। मुलांच्या सोबत कुटुंबासोबत वेळ घाला। ट्युशनवरून मुलं आल्यानंतर तासासनं मुलं आल्यानंतर आज शाळेमध्ये काय शिकवलं, कोणता मुद्दा शिकवला, आई वडील या नात्यानं त्याला काय करा, प्रेमानं विचारा। त्याचबरोबर त्याचे हितगुज जोपासा, म्हणजे काय करल तो मोबाईल आणि टीव्ही पासून काय राहील, दूर राहील। हे मुद्दे लय महत्वाचे आहे। अनुकरण, मुलं जर तुम्ही मोबाईल बघत बसला, मोबाईल जर दूर ठेवला तरच तुमची मुलं देखील मोबाईल पासून, जर तुम्ही मोबाईल वापरायला लागला तर मुलं देखील मोबाईल काय करू शकतात, वापरू शकतात। त्याचबरोबर
दुसरी गोष्ट अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे जेवताना असेल, एखादा नाश्ता करत असताना असेल किंवा तुम्ही ज्यावेळी तुमच्या कुटुंबासोबत बसलेला असताय, शेवटचा 5वा मुद्दा आहे की तुम्ही काय करायचं त्या आस्वाद घ्यायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे, अन्नाचा आस्वाद कुटुंबासोबत घ्यायचा आहे आणि त्यावेळी तुम्ही कोणत्याही प्रकारे जेवताना नो मोबाईल नो स्क्रीन अशा पद्धतीने वापरून काय करू शकताय, मोबाईलची आणि टीव्हीची सवय तुम्ही काय करू शकताय, सोडवू शकताय. धन्यवाद.